उभारण्यासाठी कधीही आम्ही मागे पुढे बघू नये, आम्ही लोकांकडे लक्ष देऊ नये. आम्ही जिथं कुठे आहे आम्ही हात वर करून तुझी आराधना करावे, उपासना करावी, हात वर करून तुला धन्यवाद द्यावे. ज्यावेळेस आमचे हात वर आम्ही हात वर करतो, आम्ही तुला धन्यवाद तो देतो. आम्ही सैतानावरती तुझा न्याय आम्ही मागतो, तुझा न्याय आम्ही जाहीर करतो. ऍक्च्युली we declare, Lord, your judgment on all our enemy when we lift our hands, oh God. Hallelujah. तू यहोवा निसी आहे, तो आमचा विजयाचा ध्वज आहे. निर्गम 17:15 मधली ही गोष्ट आहे. तू आमचा विजयाचा ध्वज आहे, यहोवा निसी. तू यहोवा शालोम आहे, तू आमची शांती आहे. गिदोनाला तू सापडलेला शांतीचा अधिपती आणि देव तू आहे. शास्ते याचा 6वा अध्याय आणि 24 मध्ये ही तिसरी गोष्ट तो आम्हाला देऊ केलेली की तो यहोवा शालोम आहे. मग चौथी गोष्ट, तो यहोवा साबोत आहे. साबोत, यहोवा साबोत, यहोवा साबोत जो सेनांचा यहोवा आहे. 84 मध्ये यहोवा लष्करांदा खुदा आहे. हालेलुया. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. या गीतांनी आम्ही अनेक वेळा तुला धन्यवाद दिलेले आणि तू नेहमी आमच्यासाठी सेना घेऊन येतो. आम्ही तुला धन्यवाद करतो. 5वी गोष्ट, तू आम्हाला शुद्धीकरण करणारा असा देव आहे. आमचं शुद्धीकरण करत असताना तुला मकदेश म्हणून हाक मारण्यात येतं. मकदेश निर्गम 31:13 मध्ये तो आम्हाला शुद्ध कर, तो आम्हाला शुद्ध कर अशी प्रार्थना मी येशूच्या नावात करतो. जसं सोन्याला शुद्ध करतो, सोनार चांदीला शुद्ध करतो. त्याच्यामध्ये अशुद्धता काढून त्याला अग्नीमधून टाकत असताना जोपर्यंत त्याच्यामध्ये अशुद्धता जात नाही तोपर्यंत तो अग्नीमध्ये ठेवतो. आणि ज्यावेळेस स्वतः तुझा चेहरा त्याच्यामध्ये दिसू लागतो त्यावेळेस तो शुद्ध झालेला आहे. तो आमचं शुद्धीकरण करणारा देव. 6वी गोष्ट, तू आमचा मेंढपाळ आहे. म्हणजे तू यहोवा रोही आहे. रोही 23:1 मध्ये परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. 7वी गोष्ट, तू सिद्केनू आहे. आमची धार्मिकता आहे. आमची धार्मिकता आम्ही कालच बघितलं. आमची धार्मिकता यशायामध्ये 58 मध्ये की आमची धार्मिकता तुझ्या पुढं जाईल आणि तुझी धार्मिकता तुझे पाठीराखा होणार आहे. तू आमची धार्मिकता आहे. तू आमच्या पुढे आणि मागे आम्हाला घेरून ठेवलेला आहे. हालेलुया. म्हणून आमच्या समोर कुठला शत्रू आहे याची आमच्या काळजी चिंता नाहीये. आणि आमच्या मागे कोण लागलंय याबद्दल आम्हाला काळजी चिंता नाही, कारण की तू आमची धार्मिकता आहे जो आम्हाला मागून पुढून वेढलेला आहे. यिर्मया 23:6 मध्ये तुझ्या सेवकाला प्राप्त झालेलं प्रकटीकरण आहे. यहोवा शामा, तू उपस्थित आहे. जिथे 2 किंवा 3 तुझ्या नावाने एकत्र येतात त्यांच्यामध्ये तू उपस्थित आहे. हालेलुया. एझेकिएल 48:35 मध्ये तू यहोवा शामा आहे. तू आमचा आरोग्यदाता आहे. तुझं वचन सांगतं की तुझ्या तंबूच्या जवळ कुठला रोग येणार नाही. मी तुला निरोगी ठेवेन, तुझ्या हाडांना मजबूत करेन, तुला आरोग्य मी देईन. आरोग्य ही देवाच्या लेकरांची भाकर आहे आणि चांगलं आरोग्य देऊन तू आम्हाला तृप्त केलंय. त्यासाठी तुझे आभार मानतो. तू आमचा यहोवा राफा आहे. निर्गम 15:26 मधली गोष्ट आहे की ज्यावेळेस आगे साप लोकांना चावत होते, मोशेला तू सांगितलं पितळी साफ करून त्याला एक काठीवरती घेऊन वरती उचल. जो कोणी त्या सापकडे पाहणार तो बरा होणार. 2000 वर्ष पहिले